नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, रँक सूत्रा या यूट्यूब चॅनलवरती सर्व बहिणींचे आणि भावांचे मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। अनेक महिलांच्या खात्यात दरमहा आर्थिक मदत जमा होत आहे, पण अजूनही अनेक जणांना पात्रता, ई-केवायसी आणि पुढील हप्त्यांबाबत प्रश्न येत आहेत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडकी बहीण योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी यासाठी ही योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत मात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटी पद्धतीने जमा केली जाते। या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे। कोण आहेत पात्र महिला? या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत। महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय शासनाच्या नियमानुसार पात्र असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असावे, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे। ई-केवायसी का महत्त्वाची आहे? अनेक महिलांच्या खात्यात हप्ता न येण्याचे प्रमुख कारण म्हणजे ई-केवायसी अपूर्ण असणे। जर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल तर पुढील हप्ते थांबू शकतात। म्हणून आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती योग्य आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। हप्ता कधी जमा होतो? पात्र महिलांच्या खात्यात सरकारकडून थेट डीबीटी पद्धतीने रक्कम जमा केली जाते। हप्ता जमा झाल्यानंतर अनेकदा SMS द्वारे माहिती मिळते। जर पैसे आले नसतील तर बँक खाते, आधार लिंकिंग आणि अर्जाची स्थिती तपासून घ्या। अर्जामध्ये चूक असेल तर काय करावे? काही महिलांच्या अर्जात नाव, जन्मतारीख किंवा बँक तपशील चुकीचे असू शकतात। अशा वेळी संबंधित अधिकृत पोर्टल किंवा शासनाने दिलेल्या प्रक्रियेनुसार दुरुस्ती करावी। कोणतीही चुकीची माहिती देऊ नका, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो। महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी, राज्य सरकारने या योजनेसाठी मोठी निधी तरतूद केली आहे। यामुळे पात्र महिलांना पुढील काळातही योजनेचा लाभ सुरू राहण्याची शक्यता आहे। मात्र शासनाकडून वेळोवेळी नवीन नियम किंवा अपडेट्स येऊ शकतात, म्हणून अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। महत्त्वाची सूचना, सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवत असतात। उद्या 5,000 रुपये मिळणार, सर्व महिलांना अतिरिक्त हप्ता मिळणार, अशा संदेशावर लगेच विश्वास ठेवू नका। नेहमी अधिकृत शासन निर्णय आणि सरकारी संकेतस्थळावरील माहिती तपासा। तर मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत पात्रता, ई-केवायसी, हप्ते आणि महत्त्वाच्या अपडेट्सची माहिती पाहिली। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मी आहे तुमची मैत्रीण आणि भेटूया पुढील महत्त्वाच्या अपडेट्ससह। धन्यवाद। जय महाराष्ट्र।